Namaskar. Today we are going to see www, that is World Wide Web, and HTTP, these two protocols. The World Wide Web is a repository of information linked together from the points all over the world. म्हणजे सगळ्या जगातल्या माहितीची एका अर्थाची रिपॉझिटरी हे वर्ल्ड वाईड वेब आहे. याचे तीन महत्त्वाचे फीचर्स आहेत. एक म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, दुसरं म्हणजे पोर्टेबिलिटी, अँड दी थर्ड इज युजर फ्रेंडली फीचर्स. यामुळे www हे इंटरनेटच्या अदर सर्व्हिसेसपासून थोडे वेगळे वाटतात. ॲक्च्युली दी www is a distributed client server service in which client using a browser can access a service using a server. However, the service provided is distributed over many locations called sites किंवा वेबसाईट्स असं आपण त्यांना म्हणतो. थोडक्यात वर्ल्ड वाईड वेब ही डिस्ट्रीब्युटेड क्लायंट सर्व्हर सर्व्हिस आहे, ज्यामध्ये क्लायंट म्हणजे आपण यूजिंग अ ब्राउझर, म्हणजे आता ब्राउझर कोणते वापरतो आपल्याला माहिती आहे, आपण क्रोम वापरतो किंवा दुसरे ब्राउझर्स वापरतो आणि आपण सर्व्हरकडनं मिळणारी सर्व्हिस ॲक्सेस करतो. आता हे जे सर्व्हर्स आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या कम्प्युटरवर स्टोअर केलेल्या असतात. त्यांना आपण वेबसाईट्स असं म्हणतो. So this is the architectural diagram of World Wide Web. Here each site holds one or more documents called as web pages. Each web page can contain a link to other pages in the same site or at the other site. Now look at this figure 27.1. The client needs to see some information that it knows belongs to the site. It sends a request through browser, a program that is designed to fetch web documents. म्हणजे browser म्हणजे काय आहे? It is a program that is designed to fetch web document. आणि web document म्हणजे काय आहे? Each site holds one or more documents which is called as web pages or web document. The request among other information includes the address of the site and web page called URL. URL चाही फॉर्मॅट आपण बघणार आहोत. आता या डायग्राममध्ये साईट ए चं डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे. मग त्याप्रमाणे आपण रिक्वेस्ट पाठवली आणि साईट ए वरचा जो सर्व्हर आहे तिथनं ते जे काही वेब डॉक्युमेंट होतं, वेब पेज, ते क्लायंटला पाठवलं. The server at the site A finds the document and sends it to the client. When the user views the document, he finds some reference to the other documents. जेव्हा वेब पेज ए बघितलं जातं क्लायंटकडनं तेव्हा त्याला आणखी काही माहिती हवी असते. मग तो काय करतो? Some reference to the documents including web page at site B. साईट बी वर असलेल्या वेब पेजचा रेफरन्स त्याला या पेजेसमध्ये दिसतो. मग तो त्यावर क्लिक करतो तर URL ही नवीन साईटला जोडली जाते. अँड द युजर ऑल्सो इंटरेस्टेड इन सीइंग दिस डॉक्युमेंट, सो वेब पेज बी इज ऑल्सो फेच्ड अँड गिव्हन टू द क्लायंट. आता यातला हा जो क्लायंट आहे किंवा जो ब्राउझर आहे त्याचं आर्किटेक्चर साधारणतः असं दिसतं. अ व्हेरायटी ऑफ वेंडर्स ऑफर कमर्शियल ब्राउझर्स दॅट इंटरप्रेट अँड डिस्प्ले अ वेब डॉक्युमेंट. ब्राउझर म्हणजे काय आहे? इट इंटरप्रेट अँड डिस्प्ले द वेब डॉक्युमेंट्स. म्हणजे एखादं पेज आल्यानंतर ते आपल्या कम्प्युटरवर दाखवण्याचं काम, डिस्प्ले करण्याचं काम, त्याचा नीट अर्थ समजून घेण्याचं काम हे ब्राउझर करत असतात. ईच ब्राउझर युजली कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स: कंट्रोलर, क्लायंट प्रोटोकॉल अँड इंटरप्रिटर्स. The controller receives input from the keyboard or the mouse and uses the client programs. कंट्रोलर काय करतोय? हा जो डायग्राममध्ये कीबोर्ड किंवा माऊस दाखवला त्याच्याकडनं इनपुट घेतो आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ॲक्सेस करण्यासाठी म्हणून क्लायंट प्रोग्रामचा वापर करतो.
क्लायंट प्रोग्राम HTTP असू शकतात किंवा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असू शकतो किंवा टेलनेट असू शकतो किंवा सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल असू शकतो जर आपण मेल ॲक्सेस करणार असू तर. अशा पद्धतीचे जे प्रोग्राम्स आहेत त्यांना क्लायंट प्रोग्राम्स म्हटलेलं आहे, जे डॉक्युमेंटला ॲक्सेस करतील. आफ्टर द डॉक्युमेंट हॅज बीन ॲक्सेस्ड, कंट्रोलर युजेस वन ऑफ द इंटरप्रिटर्स. आता हे डॉक्युमेंट आल्यानंतर ते आपल्याला दिसले पाहिजे आपल्याला समजणाऱ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणून त्याच्यासाठी इंटरप्रिटर्स वापरलेले आहेत. ते असू शकतात HTML किंवा जावा स्क्रिप्ट किंवा जावा या भाषांमध्ये आपल्याला ते ह्या भाषांचा वापर करून आपल्याला योग्य ते डॉक्युमेंट आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये दिसतं. सर्व्हर web pages is stored at the server. Each time a client request arrives, the corresponding document is sent to the client. To improve efficiency, servers normally store requested files in cache in the memory. सर्व्हरला जेव्हा त्याच्याकडे असलेल्या वेब पेजची रिक्वायरमेंट किंवा रिक्वेस्ट येते तेव्हा तो करस्पॉन्डिंग डॉक्युमेंट हा क्लायंटला पाठवतो आणि सर्व्हरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह व्हावी म्हणून पाठवलेले डॉक्युमेंट हे कॅश मेमरीमध्ये ठेवले जातात. कारण जे डॉक्युमेंट पाठवलेले आहेत तेच पुन्हा त्याची गरज पडेल अशी शक्यता जास्त असते. आता युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे काय आहे तर हे अशा पद्धतीचा ॲड्रेस आपण देत असतो. दी क्लायंट दॅट वॉन्ट्स टू ॲक्सेस वेब पेज नीड्स दी ॲड्रेस. आता हा ॲड्रेस अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये असतो. To facilitate the access of documents distributed throughout the world, HTTP uses locators. The Uniform Resource Locator or URL is a standard for specifying any kind of information on the internet. थोडक्यात हे ॲड्रेस स्पेसिफाय करण्याची पद्धत म्हणजे URL आहे. आता त्याचा हा फॉर्मॅट आपल्याला दिसतोय. ह्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. The leftmost is a protocol, then host computer, port and path. Protocol is a client server program that is used to retrieve the document. आता कोणत्या प्रोटोकॉलच्या आधारे तुम्ही वर्ल्ड वाईड वेबवर उपलब्ध असलेले डॉक्युमेंट घ्याल ते प्रोटोकॉल मॅक्झिमम HTTP असतात. कधी कधी ते FTP पण असू शकतात पण मेजरली आपण HTTP वापरतो. Host is the computer on which the information is located. Although the name of the computer can be anything, पण त्याचं नाव इथे आलेलं असतं. वेब पेजेस आर युजली स्टोर्ड इन कम्प्युटर्स अँड गिवन दोज नेम्स. आणि त्याच्यानंतर जे पोर्ट आहे ते पोर्ट हा पार्ट ऑप्शनल आहे. पोर्ट म्हणजे हे जे सगळे प्रोटोकॉल्स आहेत हे TCP/IP कोणते पोर्ट्स वापरतात त्याचे नंबर्स आहेत, तो ऑप्शनल आहे. आणि नंतर आहे पाथ. पाथ इज द पाथ नेम ऑफ द फाईल वेअर द इन्फॉर्मेशन इज लोकेटेड आणि त्याच्यामध्ये स्लॅशचा वापर केलेला असतो. त्याच्यानंतर कुकीज हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. द वर्ल्ड वाईड वेब वॉज ओरिजिनली डिझाईन ॲज अ स्टेटलेस क्वांटिटी. स्टेटलेस क्वांटिटी म्हणजे काय, रिक्वेस्ट क्लायंटने पाठवायची आणि सर्व्हरने रिस्पॉन्ड करायचं. पण काही वेळेस सर्व्हर हा काही कुकीज पाठवतो. कुकीज म्हणजे क्लायंटची इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर केलेली असते. ज्या कुकीज क्लायंटने जर त्या ॲक्सेप्ट केल्या तर क्लायंटची सगळी इन्फॉर्मेशन सर्व्हरकडे जी स्टोअर केलेली आहे त्याच्याशी मॅच केली जाते आणि मग त्याला क्लायंटची ओळख पटू शकते. अशा पद्धतीच्या काही कुकीजचा पण वापर ह्या WWW मध्ये केलेला असतो. आता आपण बघू की वेब डॉक्युमेंट्स म्हणजे काय. वेब डॉक्युमेंट्स इन द वर्ल्ड वाईड वेब can be grouped into 3 broad categories: static, dynamic and active. These categories are based on time at which the contents of the documents are determined. डॉक्युमेंटचं कंटेंट कधी तयार झालं यावर हे डॉक्युमेंटचे टाईप अवलंबून असतात. For example, static documents are fixed content documents that are created and stored in a server. The client can get only a copy of the document. In other words, the contents of the file are determined when the file is created, not when it is used. Static document म्हणजे काय,
ही फाईल क्रिएट केली जाते आणि स्टोअर केली जाते. जेव्हा क्लायंटला त्याची गरज पडते तेव्हा केवळ त्याचं पेज, स्टॅटिक पेज पाठवलं जातं ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आलं लक्षात? ते केवळ स्टोअर केलेलं असतं, त्याची कॉपी फक्त पाठवली जाते. अशा पद्धतीचे पेजेस तयार करण्यासाठी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज HTML ही वापरली जाते. आणि त्याचं काही एक्झाम्पल आपल्याला लक्षात येईल. मार्कअप लँग्वेजचं हे एक्झाम्पल आहे की इथे बोल्ड फेस टॅगमध्ये बी आणि बी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे जर कुठल्याही वाक्याच्या आधी जर अशा पद्धतीचे टॅग लावले तर त्याच्यामधलं जे स्टेटमेंट आहे ते बोल्ड फेसमध्ये येईल. उदाहरणार्थ अशा पद्धतीचं हा जो HTML लँग्वेज आहे ही वापरून जर आपण डावीकडे दिलेलं इनपुट दिलं तर उजवीकडे आपल्याला लक्षात येईल की जे स्टेटमेंट आहे ते बोल्ड फेसमध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीची ही लँग्वेज आहे HTML. डायनॅमिक डॉक्युमेंट जे आहेत ते डायनॅमिक डॉक्युमेंट हे दे आर क्रिएटेड बाय वेब सर्व्हर whenever a browser requests the documents. When a request arrives, the web server runs an application program or a script that creates the dynamic document. The server returns the output of the program or a script as a response to the browser that requested the document. म्हणजे आता क्लायंटने एखादी रिक्वेस्ट पाठवली डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे, तर सर्व्हरला एक ॲप्लिकेशन प्रोग्राम रन होईल आणि मग ते डायनॅमिक डॉक्युमेंट क्रिएट होईल. म्हणजे आत्ता ते क्रिएट झालं. स्टॅटिक डॉक्युमेंटसारखं आधीच क्रिएट झालं आणि स्टोअर करून ठेवलेलं आहे असं नाही. त्यामुळे दरवेळी डायनॅमिक डॉक्युमेंटचं आउटपुट बदलू शकतं आणि ते आउटपुट आपल्याला इथे क्लायंटला परत करण्यात आलेलं आहे. A very simple example of dynamic document is the retrieval of the time and date from a server. जसं ज्यावेळी तुम्ही टाईम आणि डेटची रिक्वायरमेंट सर्व्हरला पाठवाल त्यावेळी त्याची डेट आणि टाईम बदललेली असेल, कारण ज्यावेळी पाठवणार त्यावेळची वेळ तो देईल. त्यासाठी म्हणून दरवेळी तिथला ॲप्लिकेशन प्रोग्राम हा रन केला जातो. याच्यासाठी म्हणून कॉमन गेटवे इंटरफेस CGI ही टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि या CGIसाठी C++, शेल, सी शेल नावाच्या किंवा पर्ल नावाच्या लँग्वेजेस या वापरल्या जातात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे, म्हणून ह्या डायनॅमिक डॉक्युमेंटला सर्व्हर साईट डॉक्युमेंट्स असं म्हणतात, कारण ते सर्व्हरला तयार होतात. डायनॅमिक डॉक्युमेंट्स आर समटाइम्स रेफर टू ॲज सर्व्हर साईट डायनॅमिक डॉक्युमेंट. ॲक्टिव्ह डॉक्युमेंट, आता त्याच्याविषयी आपण समजून घेऊया. For many applications, we need a program or a script to be run at the client side. These are called as active documents. For example, suppose we want to run a program that creates animated graphics on the screen. The program definitely needs to be run at the client side where the animation or interaction takes place. When a browser requests an active document, the server sends a copy of the document or a script and this document is run at the client side. अशा पद्धतीने रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर काय करतो, जे डॉक्युमेंट पाठवतो त्याला ॲक्टिव्ह डॉक्युमेंट आपण म्हणतो, जे क्लायंट साईटला रन केलं जातं. थोडक्यात ही एक्झिक्युटेबल फाईल असणार आहे, त्याला ॲपलेट असं म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीचे ॲक्टिव्ह डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी म्हणून जावा ॲपलेट्स वापरले जातात. सो दिस इज व्हॉट is all about the documents. Active documents are sometimes referred to as client side dynamic documents. Now we'll move to the HTTP Hypertext Transfer Protocol. It is a protocol used mainly to access data on World Wide Web. HTTP functions as combination of FTP and SMTP. हा दोघांचं कॉम्बिनेशन आहे. HTTP म्हणजे it is same as FTP because it transfers files and uses the services of TCP. But there is a difference. FTP हा दोन पोर्ट्स वापरतो, एक कंट्रोल कनेक्शनसाठी आणि एक डेटा कनेक्शनसाठी, परंतु HTTP मात्र एकच पोर्ट वापरतो. It is like SMTP because data transfer between client and server looks like SMTP messages. म्हणजे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स याप्रमाणे ते दिसतात. परंतु SMTP मध्ये जे नाही ते HTTP मध्ये आहे, ज्यामध्ये
SMTP मधले मेसेजेस हे ह्युमनसाठी बनवलेले असतात, पण HTTP मधले मेसेजेस हे ह्युमनसाठी नसून ते इंटरप्रेट केले जातात HTTP सर्व्हर आणि क्लायंटकडनं. दुसरी गोष्ट अशी आहे की SMTP मेसेजेस आर स्टोअर्ड अँड फॉरवर्डेड, बट HTTP मेसेजेस आर डिलिव्हर्ड इमिजिएटली. दी कमांड्स फ्रॉम द क्लायंट टू सर्व्हर आर एम्बेडेड इन अ रिक्वेस्ट मेसेज. म्हणजे रिक्वेस्ट मेसेज जो जाईल क्लायंटकडनं सर्व्हरकडे त्याच्यामध्ये कमांड्स असतील आणि रिस्पॉन्स मेसेजमध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, उदाहरणार्थ रिक्वेस्टेड फाईल किंवा दुसरी माहिती, ही रिस्पॉन्स मेसेजमध्ये असते. HTTP port, HTTP uses the service of the TCP on well-known port 80. तर आता HTTPचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते अशा पद्धतीने होत असतं. Although HTTP uses the services of TCP, HTTP itself is a stateless protocol. Client initializes the transaction by sending request message and the server replies by sending the response. आता हे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मेसेजेस हे अशा पद्धतीचे असतात. दी फॉर्मॅट ऑफ द रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स मेसेजेस आर सिमिलर, बोथ आर शोन. अ रिक्वेस्ट मेसेज कन्सिस्ट ऑफ अ रिक्वेस्ट लाईन, हेडर अँड समटाइम्स अ बॉडी. द रिस्पॉन्स मेसेज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ स्टेटस लाईन, हेडर्स अँड समटाइम्स बॉडी. आता रिक्वेस्ट आणि स्टेटस लाईन्स या दिसताना आपल्याला अशा दिसतात. The first line in a request message is a request type. बघा आपण काय आता बघतो आहोत. सुरुवातीला हा रिक्वेस्ट मेसेजचा फॉर्मॅट आहे आणि हा रिस्पॉन्स मेसेजचा. यामध्ये पहिली लाईन रिक्वेस्ट लाईन आणि स्टेटस लाईन आहे, त्या अशा दिसतात. रिक्वेस्ट लाईनमध्ये रिक्वेस्ट टाईप आहे, त्यानंतर URL आहे आणि HTTPचं व्हर्शन आहे. स्टेटस लाईनमध्ये HTTPचं व्हर्शन आहे, स्टेटस कोड आहे आणि स्टेटस फ्रेज आहे. त्यामुळे यातल्या आपल्याला काय गोष्टी माहिती आहेत. URL म्हणजे काय माहिती आहे, HTTPचं व्हर्शन काय असू शकतं ते आपल्याला, उदाहरणार्थ 1.1 आहे ते माहिती आहे. फक्त आपल्याला आता रिक्वेस्ट टाईप म्हणजे काय हे माहिती नाही, स्टेटस कोड म्हणजे काय माहिती नाही आणि स्टेटस फ्रेज म्हणजे काय माहिती नाही आहे. तर ह्या रिक्वेस्ट टाईप्स आहेत, त्यांना मेथड असं म्हणतात. उदाहरणार्थ गेट म्हटल्यानंतर रिक्वेस्ट अ डॉक्युमेंट फ्रॉम द सर्व्हर, पोस्ट, पुट, ट्रेस, अशा पद्धतीच्या ह्या रिक्वेस्ट टाईप्स आहेत. त्यानंतर हे जे आहेत हे स्टेटस कोड आहेत. 100च्या रेंजमधले, 200च्या रेंजमधले, त्यानंतर 300च्या रेंजमधले, 400च्या रेंजमधले आणि 500च्या रेंजमधले हे स्टेटस कोड आहेत. आणि स्टेटस फ्रेज म्हणजे काय, स्टेटस कोडचं एक्सप्लेनेशन आहे. से फॉर एक्झाम्पल इफ यू आर सेंडिंग अ कोड 200, देन त्याचा अर्थ आहे ओके आणि त्याचा मिनिंग आहे, डिस्क्रिप्शन आहे, द रिक्वेस्ट इज सक्सेसफुल. अशा पद्धतीचे हे स्टेटस कोड आणि स्टेटस फ्रेजेस वापरले जातात. याच्या पुढे आहे हेडर. तर हेडरचा फॉर्मॅट हा असा आहे, हेडर नेम कोलन आणि हेडरची व्हॅल्यू. तर आता हेडर हे 3 प्रकारचे आहेत. जनरल हेडर, त्यानंतर रिक्वेस्ट हेडर, रिस्पॉन्स हेडर आणि एंटिटी हेडर. 4 प्रकारचे हेडर्स आहेत. त्यातलं जनरल, रिक्वेस्ट आणि हेडर, एंटिटी हेडर हे 3 प्रकारचे हेडर्स रिक्वेस्ट हेडरमध्ये असू शकतात आणि रिस्पॉन्स, जनरल आणि एंटिटी हेडर हे 3 प्रकारचे हेडर्स रिस्पॉन्समध्ये असू शकतात. तर आता जनरल हेडरमध्ये आहे कॅश कंट्रोल, कनेक्शन, डेट, MIME व्हर्शन, अपग्रेड आणि त्यांचं डिस्क्रिप्शन पण पुढे दिलेलं आहे. रिक्वेस्ट हेडरमध्ये आहे ॲक्सेप्ट म्हणजे शोज द मीडियम फॉर्मॅट द क्लायंट कॅन ॲक्सेप्ट, म्हणजे आपण जी फाईल मागवणार आहोत ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला ॲक्सेप्ट होऊ शकते, अशा पद्धतीचे रिक्वेस्ट हेडर्स आहेत. रिस्पॉन्स हेडरमध्ये ॲक्सेप्ट रेंज आहे, एज आहे, पब्लिक आहे किंवा सर्व्हरची माहिती आहे, शोज द सर्व्हर नेम अँड व्हर्शन नंबर. एंटिटी हेडरमध्ये जी काही बॉडी आहे मेसेजची त्याच्याविषयीची माहिती आहे, उदाहरणार्थ कंटेंटची लँग्वेज, कंटेंट एन्कोडिंग फॉर्मॅट, कंटेंट लेंथ, असं सगळं. आता हे HTTPचं एक एक्झाम्पल आहे, ज्याच्या आधारे HTTPमध्ये मेसेज ट्रान्सफर कसे केले जातात, म्हणजे रिक्वेस्ट मेसेज आणि रिस्पॉन्स मेसेज कसे असतात त्याचं एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्टली आधी वाचूया. द एक्झाम्पल रिट्राइव्स अ डॉक्युमेंट. we use the get method to retrieve an image with path
user bin image 1 dot. The request line shows the method get, the URL and the HTTP version. बघा आता रिक्वेस्ट मेसेज बघा, हा रिक्वेस्ट मेसेज आहे. याच्यामध्ये पिवळ्या याच्यामध्ये तो दाखवलेला आहे. रिक्वेस्ट मेसेज गेट इज द मेथड. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर URL आहे /usr/bin/image1. त्याच्यानंतर HTTP व्हर्जन आहे. रिक्वेस्ट लाईन झाली ही. रिक्वेस्ट लाईनच्या नंतर काय असतं, हेडर्स असतात. तर ॲक्सेप्ट हे कोणते हेडर आहेत, हे रिक्वेस्ट हेडर आहेत. आणि ॲक्सेप्टचा अर्थ काय आहे, image.gif नावाच्या आम्ही ज्या इमेजेस ॲक्सेप्ट करणार आहोत त्या GIF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असतील तर आम्ही ॲक्सेप्ट करणार. आता आपण परत एक्झाम्पलच्या दुसऱ्या भागाकडे जाऊया. ते त्यांनी दिलेलं आहे. द रिक्वेस्ट कोड डज नॉट हॅव अ बॉडी. द रिस्पॉन्स, आता याच्यामध्ये बॉडी नाही आहे, फक्त हेडर्स आहेत. द रिस्पॉन्स मेसेज कंटेन्स द स्टेटस लाईन, 4 लाईन्स ऑफ हेडर्स. हेडर कोणते कोणते आहेत, डेट, सर्व्हर, MIME व्हर्शन आणि लेंथ ऑफ द डॉक्युमेंट, आणि नंतर त्याची बॉडी मेसेजची येणार आहे. तर आता हा रिस्पॉन्स मेसेज आहे बघा निळ्या रंगामध्ये. सुरुवातीची जी पहिली लाईन आहे ती स्टेटस लाईन आहे. त्याच्यामध्ये HTTP व्हर्शन आहे. त्यानंतर स्टेटस कोड आहे 200 आणि स्टेटस कोडचा अर्थ आहे ओके. आणि त्याच्यानंतर ज्या 4 लाईन आहेत ते हेडर्स आहेत. त्यातलं पहिलं जे डेट आहे ते डेट हेडर हे कोणतं आहे बघूया बरं आपण. आता इथे बघा डेट दिसतंय का कुठे, मला वाटतं जनरल हेडर आहे, बरोबर. हे बघा डेट आणि MIME व्हर्शन हे जनरल हेडर्स आहेत. त्यानंतर रिस्पॉन्स हेडरमध्ये काय आहे, सर्व्हर आहे आणि एंटिटीमध्ये आहे कंटेंट लेंथ. ते आपल्याला इथे दिसेल बघा. डेट म्हणजे हे जनरल हेडरचं वाक्य आहे. मग मंडे 7 जानेवारी 5 आणि टायमिंग आलेलं आहे. सर्व्हर हे रिस्पॉन्स हेडरमधलं आहे, सर्व्हरचं नाव आलेलं आहे त्यात. MIME व्हर्शन हे परत जनरल हेडरमधलं वाक्य आहे, व्हर्शन आहे 1.0. आणि कंटेंट लेंथ हे मात्र एंटिटी हेडरमधलं वाक्य आहे, कंटेंट लेंथ दिलेली 2048 बाईट्स. आणि मग नंतर बॉडी ऑफ द डॉक्युमेंट असेल. अशा पद्धतीने HTTP प्रोटोकॉल वापरून क्लायंट आणि सर्व्हरमधलं कम्युनिकेशन आपण समजून घेतलेलं आहे. तर आज आपण वर्ल्ड वाईड वेब आणि हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असे WWW आणि HTTP हे 2 प्रोटोकॉल समजून घेतले. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण IP व्हर्जन 4 बद्दलची थोडी माहिती आणि सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल SNMP याची माहिती घेऊया. नमस्कार.